हे सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि सगळे विचार करत असतील आज हे भूत घरी कसं. आज सकाळ झाली आणि आज एवढं निवांत. असं खूप खूप रेअर होतं, इवन खूप महिन्यानंतर असं होतं. असं समजा की मी घरी आहे, बिकॉज रात्रीच मला कळालं पावसाच्या फ्लोमुळे, म्हणजे आय मीन टू से पाऊस कमी आहे. मी आज वॉटरफॉलला जाणार होती, पण पावसाचा फ्लो कमी असल्यामुळे वॉटरफॉलचा प्लॅन कॅन्सल झाला आणि त्यामुळे मी आज घरीच आहे. दुसरा प्लॅन करण्याच्या पेक्षा आय थॉट की आज जर घरी आहोत, एवढा मला कंटिन्यू बाहेर बाहेर असते, त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं. आणि असं ज्यावेळेस खूप क्वचित होतं की मी घरी आहे, तर मग त्यावेळेस मी घरात काय करते, तर फुल ऑन साफसफाई मोड ऑन. जवळपास 2-3 तास लागतात, सगळं घर मी साफ करते. आणि आज ठरवलं होतं की आजचा ब्लॉग आपला बाहेरचा असेल, पण नाही आहे पॉसिबल. बट कारण पुढच्या संडेला तर मोहीम आहे, त्यामुळे खूप गोष्टी माझ्या ऑलरेडी स्केड्यूल असतात. आणि स्केड्यूल असलेल्या गोष्टींमध्ये जर असं काही झालं तर मग तो टाईम घरी देणं जास्त बेटर वाटतं मला. तुम्ही घरी ज्यावेळेस तुमचे प्लॅन कॅन्सल होतात त्यावेळेस तुम्ही काय करता मला कमेंट करून सांगा. आणि हा आपला डे 3 आहे सिरीजमधला. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं डे 1लाच की विदाऊट एनी फिल्टर आपलं सगळे ब्लॉग्स अपलोड होणार आहे. झोपेतून उठलेली आहे मी ॲज युजल आता लेट स्टार्ट टू. हे देवा, कंटाळवाणं काम आहे सिरियसली गाईज, घराची साफसफाई करणं. तुम्हाला मला वाटतं परत बसली मी. 99.9 लोकांचा माझ्यासारखाच आळसवाला प्रकार असणार आहे. मोस्ट ऑफ द टाईम मी फ्रायडे नाईट किंवा सॅटरडे नाईटला मी निघून जाते ट्रेकला. आणि कधी कधी खूप पाण्याचा फ्लो आहे तर पावसाळ्यामध्ये घरी थांबावं लागतं. किंवा फॉर एक्झाम्पल आज वॉटर ॲप्लिंग होतं तर तिथे पाणी जास्तच हवं होतं, ते नाही आहे, त्यामुळे मग घरी आहे. मी बोलली ना माझी छोटी मुलगी, तिला मी जास्त दाखवत नाही कारण त्याला नजर लागते. पण सकाळी उठल्यानंतर तिला रोज जवळ घेऊन एक, अशी मी जसं जवळ घेऊन एक हक केली, किस केलं असं लागतं, त्यानंतर ती शांत होते. आता थोडा कॅमेरा बंद करून मी तिला वेळ देते आणि त्यानंतर परत कॅमेरा चालवून आपलं बॅक टू सफाई. तर अशा प्रकारे बॅक टू वर्क चालू. आणि आज फॅनपासून सगळं पुसायचं आहे. आणि खरं सांगते, कधीच असं आरामाचं टायमिंग मला मिळत नाही, कारण आरामाच्या टाईममध्ये मी घरातली कामं करते. मला असं वाटतं आत्ताचा ब्लॉग त्या प्रत्येक लेडीजसाठी आहे जी वर्किंग आहे किंवा जिच्या घरात कोणी हेल्पसाठी नाही आहे, त्यासाठी. मला असं वाटतं रोज रोज घर पुसण्यापेक्षा आणि तेच आपलं निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य घालण्यापेक्षा महिन्यातून असं एखादा दिवस तुम्ही घराला देऊन पण आपलं घर स्वच्छ राहतं. मला सुद्धा घर घाण आवडत नाही, मी पण खूप घराविषयी कॉन्शियस आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की आपण आपलं पूर्ण आयुष्य घर झाडण्यात पुसण्यातच घातलं पाहिजे. अनेकांना वाईट वाटू शकतं ह्या गोष्टीचं, पण ही मला खरंच रियालिटी वाटते. कारण एक काळी माझं हे सगळं करून झालंय आणि त्यामुळे स्वतःचं करिअर बनवलं किंवा आपलं आयुष्यामध्ये आपण आलोय तर काहीतरी नवीन ओळख बनवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. नुसतंच घर क्लीन ठेवलं किंवा घराची जबाबदारी, यापेक्षा पण आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. आणि हा, त्या गोष्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडलं पाहिजे असंही काही नाही. घरात बसून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आणि वर्क फ्रॉम होमवाले तर तुम्हाला माहितीच आहे. पण असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला वाटलं ही गोष्ट सांगावी म्हणून. चला, बाकी आत्तापर्यंत तुम्हाला कसं वाटले सगळी सिरीज त्याच्याविषयी पण मला सांगा. आणि मला आज तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. किती सुंदर बॉक्स आहे माझ्या नावाचा, भूमी. आता हे कॅमेरामध्ये ऑब्वियस उलट दिसत असेल आणि यामध्ये काय होतं ठाऊक आहे, आता एकच बाकी राहिलंय. अत्तर होते, म्हणजे आता एकच राहिलंय. 5 अत्तर होते वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. आणि हे मला खूप छान आवडला हा बॉक्स.
हा बॉक्स मी आठवणीत ठेवलाय. आणि असं माझ्याकडे म्हणजे कुणास ठाऊक का मला असे बॉक्सेसचा भारी क्रेज आहे. हा एक माझ्याकडे अजून एक बॉक्स आहे आणि यामध्ये मी माझे अजूनपर्यंत तरी काही ठेवलं नाही, कारण हा बॉक्स मला बस असाच बघायला आवडतो. आणि ह्या बॉक्समध्ये आपण खूप छान छान म्हणजे माझे इयरिंग्स वगैरे यासाठी मध्ये आपण ठेवू शकतो. सी आत्तासाठी तरी मोकळाच आहे. असं मलाही खूप लोकांसारखं बऱ्याचशा गोष्टी आवडतात. परफ्यूम अत्तरचे मला खूप जास्त आधीपासून क्रेज आहे. अत्तर यासाठी की की अत्तरचं मला लहानपणापासून म्हणजे मला जसं आठवतं तसं मी अत्तर यूज करते. तुम्हाला अत्तर आवडतं, परफ्यूम आवडतं की डिओ आवडतं ते मला सांगा. आणि देवाला आपण जे अत्तर यूज करतो ते वेगळं आणि जे आपण स्वतःसाठी करतो ते वेगळं. ज्यावेळेस घर साफसफाई होते ना त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी मी फेकूनही देते. इवन सेंटेड कॅन्डल ऑल्सो आय हॅव. मला माझ्या रूममध्ये म्हणजे आता हे माझं बेड आहे ना, माझ्या बेडमध्ये मला खूप जास्त छान आल्या आल्या वाईब हव्या असतात आणि त्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी परचेसही करत असते. हां, पण फक्त परचेस करत असते ह्या गोष्टी जास्त यूज करण्यासाठी मी स्वतःच घरात नसते. पण जसं की आज मी घरात आहे चुकून, असं जर कधी चुकून घरी असेल किंवा चुकून मला स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच युटिलाइज करते. हां, शेवटी मूलभूत गरजा सोडून काही गरजा आपण अशाच असतात की ज्याची काही गरज नसते पण ते करायला आपल्याला आवडतं. त्यातल्याच काही गरजा आहेत या की ज्याची काही गरज नाही पण मला आवडतं स्वतःसाठी. तर चला आपलं बेडरूम साफ झालंय. बॅक टू हॉल. आणि जसं बेडरूममध्ये एक गोष्ट माझी आवडीची मी तुम्हाला दाखवली तशी हॉलमधली दाखवते. आता एक कसं आहे पहा. महाराजांची मूर्ती आहे आणि ही मी ज्यावेळेस साताऱ्याला पहिल्यांदा गेली होती उदयनराजांकडे त्यांना भेटायला त्यावेळेस त्यांनी मला दिली आहे. ही मूर्ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हा विकत घेतली असती तर ठीक होतं बट हे स्वतः महाराजांनी म्हणजे राजांनी त्यांच्या हाताने मला दिलेली मूर्ती आहे आणि ही त्यांची आठवण म्हणून आजन्म माझ्याकडे राहील. असा मला खूप सन्मान चिन्ह किंवा खूप मूर्तीज असे आलेले आहेत पण सगळ्यात खासवाली ही माझ्यासाठी मूर्ती आत्तापर्यंतचं गिफ्ट आहे. एकदम खास. त्यामुळे थोडं जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि जर कोणी साताऱ्याकडून माझा ब्लॉग पाहत असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. कारण नक्की कोण कुठून किती माझे ब्लॉग पाहत आहे मला ठाऊक नाही त्यामुळे. तर आज एकदम मनमोकळी गप्पा मारतीये घरातले कामं. आता हॉल साफ झाल्यानंतर आपण वळणार आहोत किचनकडे. मेड असतील किंवा नसतील कोणाकडे पण ज्यावेळेस आपण स्वतःच्या हाताने आपलं घर साफ करतो ना त्यावेळेस काही फील वेगळंच असतं नाही का. म्हणजे मेड्स पण चांगले घर क्लीन करतात पण स्वतःच्या हाताने घर साफ करण्याची तसं बघायला गेल्यानंतर फिलिंग वेगळीच. म्हणजे मी तर मोस्ट ऑफ द टाइम हॉल आपला मोठा आहे वस्तूही खूप जास्त आहेत त्यामुळे जरा वेळ लागला साफ करायला. फॅन वगैरे सगळे पुसून झालेत बऱ्यापैकी. आता माझे खूप जण येतात इथे घरी आणि आल्यानंतर ते विचारतात एवढ्या ट्रॉफीज कोणाच्या आहेत ताई. आणि मला खरंच सांगायला खूप आनंद होतो की या ट्रॉफीज माझ्या आहेत. बिकॉज मॅक्झिमम वेळी घरामध्ये जर पुरुष करत असतील तर पुरुषांच्या ट्रॉफीज असतात किंवा मुलांच्या असतात. शक्यतो लेडीजच्या ट्रॉफीज फार कमी असतात. म्हणजे मी हे एकदम मिडल क्लास हाऊसवाईफ किंवा नॉर्मल जे जॉब वगैरे करतात त्या फॅमिलीचं आत्तापर्यंतचं केलेलं ऑब्झर्वेशन आहे.
पण माझ्या सिनेरिओमध्ये हे वेगळं आहे. माझ्या सिनेरिओमध्ये माझ्या ट्रॉफी माझ्या मुलीच्या ट्रॉफीपेक्षा जास्त आहेत. आणि ह्या गोष्टीचा मला नेहमीच आनंदच राहील आणि हे सुद्धा मला माझ्या राजांमुळेच मिळालं आहे. त्यामुळे काही गोष्टी स्पेशल आहेत. घर आवरताना, घर पुसताना ह्या गोष्टींवर ज्यावेळेस आपण हात फिरवतो ना, त्यावेळेस जाणीव होती की अरे काहीतरी अचीव केलंय, नाही का? ऑलमोस्ट आपला हॉल झालेला आहे. आता आपण किचनकडे. आज तुम्ही विचार करत असाल नक्की हिला काय झालंय, बट फ्रँकली स्पीकिंग मी ज्यावेळेस घरी असते ना त्यावेळेस हेच माझं स्केड्यूल असतं. कारण आराम आपल्या नशिबात नाही, म्हणजे माझ्या नशिबात नाही असं मी समजते. आणि जसा जसा मला वेळ मिळेल तसं तो वेळ मी प्रत्येक गोष्टीसाठी द्यायचा प्रयत्न करते. शक्यतो माझं कोणी फ्रेंड वगैरे नाही आहे. जे मोहिमेमध्ये असतात ते माझे सगळे भावंड. तुम्हाला तेही आता थोड्या दिवसाने बघायला मिळतीलच. त्यामुळे फ्रेंड वगैरे नाही आहे आणि म्हणून जरा जास्त काम माझ्याकडे नसतं. सोशली जे सोशली काम करते तेही तुम्हाला माहिती. मी सोशली जे काम करते ते खूप जुनी माझी एक फ्रेंड आहे, एक दोघी जणीच आहे. त्या सोडल्या तर कोणामध्येच मी नसते. आणि त्याही फ्रेंड माझ्या जवळपास 10, 15, 16 वर्षापूर्वीच्या मैत्रिणी आहेत. नवीन मैत्रिणी मी कोणाला करत नाही. रिझन असं काही नाहीये, पण असंच 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 म्हणजे मला असं वाटतं, मैत्रीण असू दे किंवा कोणीही कुठलंही नातं असू दे, प्रत्येक नात्याला वेळ द्यायला लागतो. आणि सध्या तो वेळ माझ्याकडे नाहीये. सध्या तो वेळ मी राजांना दिलाय. माझ्या कामाला दिलाय. आणि मला असं वाटतं की माणसाला जर खुश राहायचं असेल, ठीक आहे, तर त्याने प्रेम हे स्वतःवरच केलं पाहिजे आणि आपल्या कामावर केलं पाहिजे. कारण आपलं काम आपल्याला कधीच नाराज करत नाही. आता हे ज्याचा त्याचा अनुभव, हा तर माझा आतापर्यंतचा आलेला आयुष्यातला अनुभव आहे. सो मस्त आंघोळ झालीये, मस्त फ्रेश झालीये आणि आता ब्रेकफास्ट करायचा. तुम्हाला मी सांगितलं होतं 2-3 तास लागणार आहेत. सगळं काही साफसफाई करायला 2-3 तास झाले. आता जाम भूक लागली आहे आणि आज खूप टाइम नंतर सगळ्यांना माहिती आहे की घरी आहे मी. आजचा नाश्ता काय आहे? नाश्त्याच्या आधी खरं सांगू का, मला ना खूप जास्त फॅन्सी खायला नाही आवडत. पण मला आपल्या लहानपणी आपण जे खाल्लंय ना, मला ते खायला खूप आवडतं. म्हणजेच चिवडा असेल, चपात्याचा चिवडा असेल किंवा सकाळी सकाळी मला लापशी पण खूप आवडते. आणि हां, मला खूप जास्त गोड आवडतं. खूप जास्त गोड. आणि त्यामुळे मी हे सगळ्या अशा गोष्टी खाते. खूप लोकांना वाटत असेल माझ्याकडे बघून की मी गोड खात नसेल, बट हे खूप खोटं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच गोड सोबत चहा तर ऑब्विस आहे, पिणारच आहे बाय डिफॉल्ट, पण चहा सोबत आज आपण काहीतरी वेगळं. रात्रीच्या चपात्या बाकी होत्या आणि हे शक्यतो कुणी करू नका. पण मला चपातीचा आज वेळ आहेच, तर आय थॉट की चला, खूप टाइम झाला आपण मलिदा खाल्लेला नाहीये. तर माझी आत्या होती. आत्या खूप छान मलिदा बनवायची आणि आज खरं सांगते मनापासून आत्याची आठवण येते. कारण तिच्या हातचा मलिदा म्हणजे स्वर्ग होतं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कामामुळे आणि टाईम नाही आहे त्या टाईम अभावी सुटतात. त्यातलीच एक गोष्ट अशी की घराकडे वेळ देता येत नाही. आपली जी फॅमिली आहे त्याला वेळ देता येत नाही. मी तुम्हाला बोलली होती की मला मैत्रिणी नाही आहेत, मला आउच मला मित्र नाही आहेत. त्याचं कारण असं की आहेत ते, असं नाहीये की अगदीच नाही आहेत. बट प्रत्येक नात्याला ना वेळ द्यायला लागतो, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. आणि ॲक्च्युली तोच वेळ माझ्याकडे नसतो आणि दॅट्स द ओनली रिझन मी एकटीच असते. सो ऑलमोस्ट होत आलंय हे. पाहू शकता तुम्ही. याला छान आपण असं, तुम्ही मलिदामध्ये काय काय टाकता?
कारण मी तर फक्त गूळ आणि माझं घरी बनवलेलं जे तूप आहे मी तेच यामध्ये टाकणार आहे. अनेक जणांचे रेसिपीज वेगवेगळे असतात. कोणी याच्यामध्ये सोप पण टाकतं आणि त्यामध्ये कुणी साखरेचा सुद्धा मलिदा करतं. पण मला तर मात्र गुळाचाच आवडतो. तर चला डायरेक्ट मलिदाच खाऊयात आज. मध्ये आपण गूळ टाकूयात. माझ्याकडे गुळाची पावडर आहे, तर आज मी तीच यूज करतेय. आणि खरं सांगू का, मी बोलली तसं आत्याची आठवण येते. आणि अशा प्रकारे माझ्याकडून थोडीशी गडबड अशी वाटते की गूळ जास्त पडलेला वाटतोय. आत्या राहिली नाही, आत्या एक्सपायर झाल्यात आणि काय माहिती आता खाताना मी जरा इमोशनल होणार आहे, कारण खूप टाइम नंतर मी खातीये मलिदा तिच्या नंतर, कारण लास्ट मी तिच्याच हातचा खाल्ला होता आणि आज मी स्वतः बनवून खातीये. सो फिलिंग इमोशनल. अनेकांना वाटत असेल ना माझ्याकडे बघून की माझ्यात इमोशन्स नसतील किंवा मी दगड असेल. काही नाहीये, कामामुळे तशी झाली आहे मी. बट स्टील पहिला आता चेक करूयात. जमलंय, सुंदर झालंय. ब्रेक. आता श्रावण चालू आहे, मी माझ्या मुलीसाठी बिर्याणी बनवते. बिर्याणी पण खूप छान होते, चिकन बिर्याणी. आता ब्लॉगिंग चालू केलंच आहे, तर आफ्टर द श्रावण आपण चिकनचं सुद्धा ते पण रेसिपी दाखवूयात तुम्हाला. फूड ब्लॉगिंग अजिबात नाहीये, मला वेळ मिळेल तसं मी किचनमध्ये येते. मॉर्निंगलाच आपलं सगळं जेवण होतं, सगळ्यांना ठाऊक आहे. सो अजिबात कुणी गैरसमजमध्ये जाऊ नका. मॉर्निंगच्या जेवणाचा मेनू नंतर ज्या वेळेस मी चुकल्यासारखी घरी असेल त्याच वेळेस तुम्हाला रेसिपीज बघायला मिळतील. बाय द वे, तुम्हाला चपातीचा तिखट चिवडा आवडतो की माझ्यासारखा मलिदा आवडतो? मला तर मलिदाच आवडतो. आणि वेल, मस्त जेवण बनवायच्या मूडमध्ये होती. झालं काय, सोसायटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि आमचं पाणी गेलं. आता झाली आहे खुश मुलगी आणि आता ऑर्डर केलं आहे बाहेरचं. तर अशा प्रकारे आजचा जो माझा दिवस होता तो मला असं वाटतंय निम्म्यापेक्षा जास्त बरबाद झालेला आहे. कारण आता ना जेवण आहे ना काय. तर आता जेवण येईपर्यंत एडिटिंग करते, हा ब्लॉग पोस्ट करते. आता आय डोंट नो की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं, पण आजचा डे 3 कसा वाटला मला सांगा. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला.